मी भूजल तज्ञ अमुक्षेत्र सर्वोदय. लहानपणी आम्ही खेडेगावात आमचं शिक्षण झालं आणि आम्ही गणितात आणि इंग्रजीमध्ये कच्चे होतो. हे मराठी शाळा म्हणजे त्या ठिकाणी कमी शिकवलं जायचं आणि आमच्याकडं कोणी लक्ष देत नसायचं. कारण आईवडील अडाणी. आम्ही शाळेमध्ये यायचं आणि कधी अभ्यासच घेतला नाही, कधी काय, अशा परिस्थितीने आम्ही शिकलेली मुलं होतो. गोट्या खेळायच्या गावात येऊन. दिवसभर कुठं बोरान कुठं काय ना, अशी आमची लहानपणाची शाळा असायची. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस आमचं प्राथमिक शिक्षण संपलं आणि काय परिस्थिती अशी निर्माण झाली की आम्ही मोहोळा शिकायला जायचं ठरवलं. मोहोळा स्वामी विवेकानंद शाळेमध्ये मी गेलो असताना तिथं पहिलवान मॅडम होत्या. पहिला विषय असा झाला की ज्या टायमाला त्याने फळ्यावर इंग्लिशमध्ये लिहिलं आणि आम्हाला उठवलं. आम्हाला काय वाचता येईना, काय लिहिता येईना, डायरेक्ट आम्हाला धरून ठोकलं. ते आमची शाळाच बंद त्यादिवशी झाली. पुस्तकं डायरेक्ट घरी. जी विचार करायची गोष्ट आहे. आम्ही एक मागासवर्गीय माणसं होतो शाळा शिकणारी आणि आम्ही आमच्या पूर्वीपासून आमची अडाणी लोक होती. आता त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिलं होतं, त्यांनी डायरेक्ट ठोकून आमची शाळा बंद केली. त्याच शाळेमध्ये माझ्या 2 मुली मी शाळेला घातल्या की त्या टायमाला त्या तलबदार सर होते आणि वाघमोडे सर, असे काही सरांनी पिंपरी गावामध्ये आम्ही शेतात राहायला असल्यामुळे तिने स्वतः आले आणि काय मुलं आहेत का आमच्या शाळेत घालताल का, असा विचार करून त्या लोकांनी अगदी अंगणवाडीमध्ये मुली घातल्या होत्या. तर त्यातली एक मुलगी माझी रडत असल्यामुळं दोन्ही एका वर्गात टाकल्या आणि दोन्ही एका वर्गात टाकल्यामुळे त्या शाळेमध्ये मुली माझ्या पहिलीमधून पहिलीमधून ज्या शिकत होत्या त्या जवळजवळ 10वीपर्यंत त्या वर्गात मुली शिकल्या. त्यांनी पुस्तकं फुकट दिली आणि शाळेच्या येण्याजाण्याची सोय माफ होती. आणि विशेष करून ती क्रुझर गाडी असायची. त्या क्रुझर गाडीला RTOवाले कित्येक वेळा अडवत असे. त्या गाड्या कॅनलमार्गे आडतमार्गे जायच्या. परिस्थिती तशी निर्माण होत होती. आणि इकडं बायांसाठी जाणाऱ्या गाड्या, लेबरसाठी जाणाऱ्या बाया भरून जात होते, त्यांना कोणी अडवत नव्हतं. आणि शाळेला मुली जाणाऱ्या गाड्या अडवायची. म्हणजे जे लोकांना सर्व्हिस देतात, शेतकऱ्यांच्या मुली असतील, मागासवर्गीय लोक असतात, त्यांना घेऊन जाणाऱ्या स्वामी विवेकानंद शाळेची गाडी अडवली जात असे. आणि लहान बाया मोटार गाड्या फुल भरून जाणाऱ्या गाड्या कामाला, त्यांना कधीही अडवलं नाही. पिवळे टमटम एकाच्या अंगावर एक बसलेले, त्यांना कधी अडवलं नाही. म्हणजे अशा परिस्थितीचे लोक आहेत. तर त्या वर्गामध्ये मुली माझ्या 10वीच्या बोर्डामध्ये अख्या वर्गाच्या ह्याच्यामध्ये 2रा आणि 3रा नंबर अख्या वर्गामध्ये माझ्या वाटेला आला. हुशार मुली म्हणून त्यांचा तहसीलदाराने सत्कार केला. आणि ते सत्कार करत असताना नेताजी शाळा, नागनाथ शाळा ह्या विद्यार्थ्यांचं 80% 85%, तर माझ्या मुली 75.40 आणि 74.60 असे दोघींना मार्क पडली. आता हे मार्क पडल्यामुळं मला गुरुजींनी काय सांगितले की तुम्ही सोलापूरला सिद्धूचे कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या ठिकाणी फक्त मुली आहेत, त्या ठिकाणी तुम्ही टाका. मी ज्यावेळेस तिथं ऑनलाईन फॉर्म भरले आणि 1000 रुपये वगैरे फी घेतली गेली आणि फी घेतल्यानंतर ऑनलाईन फॉर्म त्यांनी रिसीट भरली आणि मला नंतर म्हणलं हॉस्टेल कुठे आहे. हॉस्टेलमध्ये गेलो आणि पाहतो तर त्या हॉस्टेलमध्ये अशी परिस्थिती होती की 25,000 एका मुलीला हॉस्टेलचं भाडं, असं दोघी मुलींचं 50,000 आणि जेवणाचा खर्च 3,500 म्हणजे असा 7,000 महिन्याचा खर्च. आज विचार करा, 7,000 महिन्याचा खर्च म्हणलं तर इंजिनिअरिंगला कमीत कमी 5 वर्ष जर त्या ठिकाणी राहायचे म्हटले तर एका वर्षाला 50,000 मला द्यावं लागत होते. तर असे 5 वर्षाचे किमान
एक 2.5 लाख रुपये फी आणि जेवणाचा 1.5 लाख खर्च. म्हणजे असं टोटल जर बघायला गेलं तर मला ते परवडत नव्हतं. आणि तरी मी ते ऑनलाईन फॉर्म भरले. ते ऑनलाईन फॉर्म भरले असताना त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज कुठलं मिळेल सांगता येणार नाही. आणि त्या मला कॉल आला, मी वाट बघत होतो त्या कॉलची. तर मला त्या ठिकाणी माझ्या मुलींना जागाच मिळाली नाही पहिली गोष्ट. दुसऱ्या ठिकाणचे कॉल आले की तुम्हाला ह्या ठिकाणी मुलींचं ॲडमिशन करता येईल का. आणि मग मी म्हटलं आता 10वीतनं मुली मोहळं जायच्या आणि काही जणांनी सांगितले की 11वी 12वी झाली पाहिजे. म्हणून मी इथं माझं अक्षरशः नेताजी शाळेच्या सगळं जागा भरल्या गेल्या. कन्या शाळेला जागा भरल्या गेल्या. आणि मी काय गुरुजींना भेटला असताना नेताजी शाळेने सांगितले की तुमच्या मुलींना मार्क कमी आहे आणि साधारण तुम्ही एक 35,000 रुपये भरा, तुम्हाला ॲडमिशन देऊ. अशी परिस्थिती असताना ह्या लोकांनी मागासवर्गीय लोकांसाठी एक 60% आणि ऑदरसाठी 80% अशा जागा ठेवल्या. पण मागासवर्गीय लोकांना शिकत असताना अवस्था डेंजर असते. घरात वाद असतात, घरात का नाही शेजापाजाचे व्हिडिओ रेकॉर्ड चालू असतात, गाणी चालू असतात. अशा शिकत असताना शिक्षणाचा घरात व्याप त्या मागासवर्गीय मुलावर असतो. तर हे प्रत्येक कॉलेजने लक्षात ठेवलं की मागासवर्गीयांसाठी काय टक्केवारीमध्ये त्यांना तुम्ही घेतलं पाहिजेत. आणि प्रत्येक परिस्थिती आमची मुलं आहेत ना, प्रत्येक परिस्थिती मी बारीक बघितलं की आमची मुलं कमी टक्केवारी मार्क मिळतात त्या मुलांना. मग कारण तर त्यांच्या काही ठिकाणची परिस्थिती चांगली असते, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी क्लास असतात. दुसरी गोष्ट त्यांच्याकडं वेळ असतो. त्यांची मुलं अगदी आनंदात घरी शिकल्या फ्लॅटमध्ये असतात, त्यांना तशी सोय असते. त्यामुळे त्यांचे मार्क चांगल्या टक्के असतात. आमच्या मुलांना मागासवर्गीय लोकांना आम्हाला ताप व्याप भरपूर टेन्शन असतं. त्यामुळं आमची मुलं मार्काने कमी पडतात. आणि ही परिस्थिती फक्त जे कष्टकरी लोक आहेत त्यांच्यावर होतं. आमच्यातली शिकलेली जी मुलं आहेत, ज्यांचे मास्टरचे इंजिनिअरिंग असतात, ते तुम्हाला कधीच ऐकणार नाहीत मार्काला बी आणि सगळ्या गोष्टीला. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या नेताजी कॉलेजमध्ये मला माझ्या मुलींना ॲडमिशन मिळालं नाही आणि कन्या शाळेमध्ये मिळालं नाही. नागनाथ शाळेमध्ये एका मुलीची मी ऑनलाईन फी भरली आणि तिथंही असं सांगण्यात आलं की जागा फुल झाला आहे. आणि एका मुलीचं थोडं बँकेमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे तिचे पैसे मी भरू शकलो नाही. तिथं मला साधारण 5,500 काहीतरी फी अशी होती. तर ते मी भरले असताना तिथले चव्हाण सर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला कॉमर्समध्ये एकीला टाका आणि एकीला सायन्समध्ये ठेवा. आता दोन्ही मुली सायन्समध्ये बसत असताना मी कसं मुलींचं नुकसान करू. तुरंत मी तिथले फॉर्म घेतले आणि मला द्या म्हटलं माझे मुलींचं. आणि मी इकडं गरड कॉलेजला गेलो. गरड कॉलेजची अवस्था अशी आहे की जवळजवळ एका मुलीला 18,000 रुपये मला भरावं लागले. आणि आताचे फीसुद्धा त्या ठिकाणी का नाही दोघींच्या मुलीला 12,000 म्हणजे 12,000 24,000 असे जवळजवळ मला 42,000 फी 2 वर्षाची भरावं लागते. मग आम्ही मागासवर्गीयांसाठी आम्हाला त्या शाळेने फी कमी करायला पाहिजे. प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये त्यांनी साधारण मागासवर्गीय मुलींसाठी तुम्ही 5,000 7,000 अशी फी करायला पाहिजे. प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळी फी. ज्यांची परिस्थिती चांगली आहे, ज्यांचं घरी फ्लॅट आहे, घरी पैसे, त्या लोकांना तुम्ही जास्त फी घ्या ना. पण मागासवर्गीसाठी तिथं काही कुठली स्कीम नाही आहे गरड कॉलेजला. आणि माझ्या अंदाजानुसार जी ज्या तिन्ही नागनाथ कॉलेज हे कन्या शाळा आणि नेता शाळामध्ये जी मॅरिटमध्ये मुलं नाही बसत ते फक्त तिथं आहेत. माझ्या अंदाजे 100% मी जर हिसाब केला ना तर ग्रामीण भागामधली कमी टक्केवारीमध्ये मुलं जी आहेत ना ते गरड कॉलेजला आहेत. आणि त्या संस्थानिक लोकांनी त्या त्यांचा फायदा स्वतःचा करून घेऊन जेवढे पैसे भरले जातात ना साहेब, तेवढे पैसे सगळे का नाही त्या कॉलेजला अनामात भरावं लागतात. मग मागासवर्गीय सांगितले आमच्यासाठी काय ठेवले. मग ज्या मुलींचा सत्कार तहसीलदार करतात त्या मुलींच्या वाटेलाही असे कॉलेज येतात. आता ही परिस्थिती निर्माण होत असताना मी संकटाशी भिडलो किंवा मी घाबरत नाही ह्या सगळ्या गोष्टीला. कारण तेवढी ताकद माझ्यात मी निर्माण केलेली आहे.
पण ज्या लोकांकडे अडचणी असतील ना, त्या मागासवर्गीय मुलांना ह्या शिक्षणावातून मागं सरकावं लागतं आहे. आणि हे संस्थानिक लोक जे बसलेले वरती आहेत, डोक्यावरती आहेत ना, ह्या आपल्या मागासवर्गीय लोकांना ब्लॅकमेल करून ज्याची त्याची जागा ज्या त्या ठिकाणी नेतात. आणि असे कॉलेज आहेत ना, सरकारने त्याच्यावर लक्ष करून ती कॉलेज पहिली बंद केली पाहिजे. आणि दुसरा विषय असा आहे की आम्ही मागासवर्गीय लोक म्हणजे जवळजवळ माझ्या म्हणण्यानुसार ना, जवळजवळ अक्षरशः एक 60% तर आम्ही मजूरच आहे. आयुष्यभर आमची मुलंही शिकत आम्हाला बी शिकू देत नाहीत, म्हणून काहीतरी अडचणी निर्माण करतात. आणि कुठून तर एक गावातून अशी 4-5 मुलं आमच्या समाजातली मुलं ते शिकतात, त्यांनाही काहीतरी मार्गी लावून त्यांना बी त्यांचं बी शिक्षण बाद करून टाकतात. मग शेवटी आमच्या वाटेला आलं काय? कष्टच. आणि अशा कॉलेजला लक्ष ठेवायला पाहिजे की मागासवर्गीयांसाठी किती जागा राखीव राहतात. आणि त्या लोकांना हॉस्टेल तिथं सरकारी मिळालं पाहिजे. कॉलेजचं फी मला 1000 रुपये आहे म्हणून सांगितलं, पण माझ्या मुलींच्यासाठी तिथं मागासवर्गीयांसाठी त्याच ठिकाणी हॉस्टेल सरकारने केलं पाहिजे. आणि मगच तुम्ही मागासवर्गीय मुलांना फी माफ केली, मागासवर्गीय मुलींना शिकवलं असेल. तुम्ही मागासवर्गीयांसाठी कुठलीच गोष्ट ह्या देशामध्ये आहे ना, आणि हा अर्ज भरा, तो अर्ज भरा, तिकडून तुम्हाला पैसे मिळतात, तिकडून तुम्हाला कशासाठी आम्ही एवढं सगळं धावपळ, हे एक कागदपत्र काढा, ते कागदपत्र काढा. हे तुम्ही सरासरी आहे ना, आमच्या मागासवर्गीय लोकांना फसवता. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.